नमस्कार. तर आज कारभाराची फरमाईश होती खारं वांगं बनव आणि ते पण दारातल्या अंगणातल्या वांग्याचं. तर वांगी तोडून घेतली अंगणातली, छान अशी निघाली होती भाजीपुरती आणि मग त्याचं छान असं खारं वांगं बनवून घेतलं. तर आजचा कॅमेरामॅन होता वेद माझा छोटूसा. तर त्याने खूप छान शूट केलं तरी त्याच्या वयाच्या मानाने. तर एवढी अशी वांगी निघाली होती आणि हे आमच्या घरच्या छोट्या उंदरांनी खाल्ले. म्हणजेच माझा छोटा मुलगा आदू त्याने उंदरांनी टोकरले त्या आणि ते तसंच घेतले. मी ते अर्धं कट करून घेणार आहे. त्यामुळं मग इथे घेतले लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खोबऱ्याचा खीस घेणार आहे. त्यामुळं खोबरं घेतलेलं नाही. आता हे सगळं वाटून घेणार आहे. वाटून घ्यायचं, खोबऱ्याचा खीस घालायचा. खीस नसेल तर तुम्ही खोबरंसुद्धा वाटून घेऊ शकता. आणि शेंगदाण्याचं कूटसुद्धा ऑलरेडी तयार आहे माझ्याकडे, त्यामुळे मग शेंगदाण्याचं कूटही घेतलेलं नाही आहे. आता हे वांगे असे 4 भाग करून घेतले. तुम्ही बघू शकता कडेपर्यंत कट केलेलं नाही, असे 4 भाग केलेत. आता त्यामध्ये सारण बनवलेलं घालायचं आणि छान अशी फोडणी द्यायची. तर सारणात काय काय वापरले सांगते. शेंगदाण्याचं कूट, खोबऱ्याचा खीस आणि जे आपण वाटायला घेतलं होतं हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर हे घेतलं आहे. आणि थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं. ह्याचं सारण थोडंसं पाणी घालून तयार करायचं. म्हणजे ओलं करायचं आणि ते आपण त्या कट केलेल्या वांग्यामध्ये भरून घ्यायचं आणि थोडंशी जिरे आणि थोडीशी मोहरी फोडणीला टाकायची. भरपूर तेल वापरायचं म्हणजे छान वांगं होतं. आणि त्या तेलामध्येच वांगं आणि ते मसाला वगैरे सगळं घालायचं, छान परतून घ्यायचं. आणि पुन्हा तुम्हाला जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी घालायचं. तर अशी छान आहे खाऱ्या वांग्याची भाजी तयार, ते पण अंगणातल्या. तर व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर कारभाराला खूप आवडलं हे वांगं बनवलेलं. तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा. पुन्हा भेटूया अशा